हॅलो, आगतम स्वागतम सुस्वागतम. चला, कवितेच्या बना या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचिक संवादाचं आज 248 हे पुष्प आहे. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असलेल्या आजच्या या वाचक संवादामध्ये या वाचक संवादाचं सूत्रसंचलन करण्याची विनंती मी आदरणीय शिक्षक असणारे गणितज्ञ असणारे गोविंदरावजी सावरगाव यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करावं. गोविंदरावजी सावरगाव. सुस्वागतम सुस्वागतम. 248वा वाचक संवाद आपण आज सादर करत आहोत. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी, त्याचबरोबर अगदी वेळेवर म्हणजे वेळेवर 6 वाजता हा कार्यक्रम सुरुवात होता. शिक्षक दिन 5 सप्टेंबर काल होता आणि त्याचबरोबर भारतीय कृषी व्यवस्थेचा, आपल्या समाज व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्याचा महत्त्वाचा घटक म्हणजे बैल. हा बैल पोळा आपण साजरा करतो आणि त्या अनुषंगानं आपण सर्व संवादक, वाचक, श्रोते इथं जमलेलो आहोत. आपणा सर्वांचे स्वागत. त्याचबरोबर कोरोनाचे सगळे नियम पाळत असताना आपण सोशल डिस्टन्स तर ठेवलेलंच आहे, पण याचबरोबर फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आपलं हे सगळं ऐकत आहेत, उपस्थित आहेत. मी त्यांचेही सहर्ष स्वागत करतो 248व्या वाचक संवाद. आजच्या या संवादासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक भालचंद्र दादाराव करंडे सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं, आसनास व्हावं. या 248व्या वाचक संवादासाठी आमचे गणितज्ञ, आमचे मार्गदर्शक सर आदरणीय वामनराव दत्तात्रय पांचाळ सरांना विनंती करतो की आपण वाचक संवाद सुरू करण्यासाठी स्टेजवर यावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यास प्रवृत्त करावं. वामनराव दत्तात्रय पांचाळ सरांचा परिचय सांगा थोडक्यात. आपण लागलीच सुरुवात करणार आहोत. हे 248वे पुष्प गुंफत असताना आता मी सांगितल्याप्रमाणे एकंदरीत मानवी संस्कृतीचा, जडणघडणीचा आणि विकासाचा हा जो पैलू आहे तो आपली कृषक संस्कृती. या संस्कृतीच्या आधारे माणूस विकसित होत गेला, पण त्याच्याही अगोदर थोडंसं मागे जाऊन मी माणसाच्या उत्पत्तीचा, माणसाच्या विकासाचे 2 शब्द सांगू इच्छितो. मानवाचा विकास हा काही मूलभूत घटकावर झाला, त्या घटकाच्या माध्यमातून झाला आणि तो घटक म्हणजे गणित होता. आदिमानव हा आपल्या निवासापासून अन्नाच्या शोधामध्ये जात असताना दऱ्याखोऱ्यामध्ये, जंगलामध्ये तो वावरत होता. परत सूर्यास्त होत असताना तो मूळच्या ठिकाणी येणं आवश्यक होतं, पण दिवसभराची भटकंती ही जंगलातून आणि दऱ्याखोऱ्यातून होती, वृक्षातून होती. परत येण्यासाठी तो काय करायचा की झाडावर उन्हा करायचा, डोंगराला काहीतरी रंग द्यायचा आणि या माध्यमातून मानवाला गणिताची ओळख झाली. किंबहुना मी असं म्हणतो की मानव जसा जसा विकसित होत गेला तसतसा गणिताचा आधार घ्यावा लागला. म्हणजेच गणित आणि मानव यांचा विकास हे नाण्याच्या 2 बाजू. एका बाजूला गणित विकसित होत होतं तर दुसऱ्या बाजूला मानवाचा विकास होत होता. अशा पद्धतीने मानवाचा विकास आहे. कालांतरानं प्रगत समाजामध्ये
गणिताच्या संख्या शोधल्या गेल्या आणि संस्कृती विकसित होत गेली, गणित विकसित होत गेलं. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वी गणिताचा विकास खऱ्या अर्थानं इजिप्तमध्ये झाला. नाईल ही इजिप्तमधली फार मोठी नदी आहे आणि या नदीच्या खोऱ्यामध्ये गणिताचा विकास झाला. आजही पायथागोरस असो की आणखी कोणी असो, त्याच्या आधारे आपण गणिताचा विकास झालेला आहे आणि मानवाचा विकास नदी खोऱ्याच्या माध्यमातून झालेला आहे. हे सगळं करत असताना, गणिताचा विकास होत असताना दरम्यानच्या काळात 6व्या शतकामध्ये भारतीय गणितज्ञ ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा शोध लावला आणि जी गणिताचा विकास होत होता, मानवाचा विकास होत होता, खऱ्या अर्थाने वेगानं वाहू लागला, वेगानं चालू लागला. नवे नुसतं चाक मिळाले गेले आणि पूर्ण मानवाचा विकास होण्यासाठी ज्या पद्धतीने गणिताचा आधार होता, पण या गणितालाही आधार भारतीय गणितज्ञाचा आणि त्यापैकीच एक 19व्या शतकामध्ये भारतात उदयास आले रामानुजन केले. या गणितज्ञाचा परिचय देण्यासाठी आणि गणित तज्ञाच्याच आत्मचरित्रावर पुस्तक लिहिणारे कीर्ती परचुरे लेखक, या कीर्ती परचुरे लिखित गणित विश्वातील आढळतारा श्रीनिवास रामानुजन असे या पुस्तकाचं नाव आहे. त्याबद्दल आजचे संवादक वामनराव दत्तात्रय पांचाळ सांगणार. मी पांचाळ सराचा परिचय देत असताना थोडस 2 शब्द बोलतो. पांचाळ सरला आपल्या उदगीर परिसरात ओळखणार नाही असा माणूस नाही, सर्वजण ओळखतात शिक्षण क्षेत्रात. ते किसान शिक्षण प्रसारक मंडळामध्ये गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. दरम्यानच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये ते विद्यावर्धीला होते. त्यानंतर त्यांची बदली अहमदपूरला झाली. फुले विद्यालयामध्ये फार बरेच दिवस त्यांनी नोकरी केली. त्याच्यानंतर मग ग्रामीण भागामध्ये त्या संस्थेअंतर्गत जी शाळा आहे त्या शाळेमध्ये त्यांची जी सेवा झालेली आहे. पुन्हा मागच्या 10 वर्षापूर्वी, 5-7 वर्षापूर्वी उदगीर येथे विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये त्यांची 5-7 वर्ष सेवा झाली आहे. आत्ता दरम्यानच्या 2 वर्षाच्या काळामध्ये हळी अंडरवूड येथे मुख्याध्यापक होते आणि मुख्याध्यापक म्हणून निवड झाले. एक गणितवेडी शिक्षक म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. उदगीरच्या गणिताच्या चळवळीमध्ये पांचाळ सराचे मौलिक योगदान आहे आणि सतत ते भेटला असताना गणिताबद्दलच बोलत असतात. म्हणून मी त्यांना गणितवेडी शिक्षक म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. असे पांचाळ सरांना विनंती करतो की आपण कीर्ती परचुरे लिखित श्रीनिवास रामानुजन गणित विश्वातील आढळतारा या पुस्तकावर प्रेक्षकाशी संवाद साधावा अशी विनंती करतो. आदरणीय पांचाळ सर. सलांतरतीच्या बनात 248 वाचक संवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हमदर्दी, अभ्यासक, चिंतन करणारे माननीय भालचंद्र करांडे अध्यक्ष, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माझे मित्र, सावरगावे सर, दुसरं मराठीचे गाडात भासू, ज्यांची खरं मी आवर्जून उल्लेख करतो की सेवकापासून ते टीचरपर्यंत काम केलेले, विद्यार्थ्यात मिसळलेले असे राम जाधव, तसेच खरं माझ्यातलं शिक्षकी जागा केलं. रिटायर झालं 2 वर्ष. शिक्षका चळवळीमध्ये खूप काम केलं, गणिताच्यामध्ये वेगवेगळे सेमिनार घेणं, हे करणं. पण सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र थोडंसं वाटायला की आपलं शिक्षकपणात जातो काय. पण मला उभा करण्यामध्ये सावरगावे सर नेहमी सांगायचे पुस्तक वाचा किंवा वाचा. आणि 15-20 दिवसामध्ये कदम सरांनी सांगितले की या विषयावर तुम्ही व्याख्यान. मला नेमकं केलं. 2 वर्षाचा गॅप पडल्यानंतर थोडंसं माणूस थोडासा पराव म्हणजे अभ्यासापासून दूर जातो. तसं वाचन पेपरचं होतं. आपल्याला काय द्यायचं हा प्रश्न. म्हणून अनंतराव कदम सरांनी शिक्षक माझ्याकडे जागा केला आणि असा आवर्जून उपस्थित
त्यांनी सांगितलं मला बोलवलं, संधी दिली तर तसेच उपस्थित असलेले माझे जुने सहकारी देशपांडे सर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून नेहमी असलेली मी 2 वेळेसच ही कार्यक्रम अटेंड केलेला आहे राजकुमार पाटील सर, इतर सर्व मान्यवर शेळके सर, काही चुकून नाव असेल तर ती सर्व मान्यवर, मला जो विषय दिलेला आहे श्रीनिवास रामानुजन यावरती बोला असं माझ्याकडे प्रश्न पडला तो वर्णना तो बोलायचं नाही, त्या विषयानुसारच व्याख्यान देणे हे योग्य आहे. रामानुजन आपला भारत देश हा विविध धर्माने, जातीने, संस्कृतीने, प्रत्येक स्टेटचा विचार करा, प्रत्येक स्टेटची जमीन वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या धार्मिक म्हणजे विविधतेतून एकता ही भारत देशात स्थापन आहे. आणि अशा या देशामध्ये तामिळनाडू एक असं स्टेट आहे, त्या राज्यामध्ये तंजावर जिल्ह्यामध्ये येरोड या गावी कोमलतामा यांच्या पोटी 22 डिसेंबर 1897 रोजी एक पुत्र जन्माला आला, खूप हुशार चाणाक्ष, आणि त्या मुलाचं नाव आहे श्रीनिवास रामानुजन. त्यांचं मूळ गाव कुंभकोण, परंतु जन्माला आले येरोड हे आजोळ श्रीनिवास रामानुजनचं. रामानुजन 2-3 वर्ष झाल्यानंतर 2 वर्षानंतर बोलणं येत होतं, काही नंतर तर बोलायला, पण एकच होतं. त्याची आई ही धार्मिक होती, भजन कीर्तन गायक आणि गायन मिळालेले जे काही थोडे बहुत असतील ती आर्थिक ती मंदिराला इतरांना दान करा. रामानुजनचा सहवास आई सोबत जास्त तो भजनात जायचा. भजनात गेल्यानंतर ते अनेक प्रश्नांचा बोलत, प्रश्नाची उत्तर कधी नाही. पुढे चालून त्याचे वडील कुंभकोणमध्ये त्यांचं जर घर पाहिलं तर एक छोटंसं कौलारू घर होतं. त्या घरावर कौलारू घर होतं, घराच्या पुढे असे बांबू दिलेले होते, आज जाताना वाकून जावं लागतं अशा टाईपचं घर, सुंदर परिसरामध्ये बसलेलं घर, छोटंसं कुटुंब. आणि त्याचे वडील हे एका साडीच्या व्यापाऱ्यामध्ये क्लार्क म्हणून काम करतात आणि त्यांचा पगार मध्ये 7 रुपये होता. हा त्यांचा कुटुंब नियोजन काम हे त्यांचा जे उदरनिर्वाह व्यवस्थितरित्या काटकसरीने चालवतो. रामानुजन थोडंसं मोठं व्हायला लागलं, समजायला लागलं त्याला, परंतु एकलकोंडा कधी मित्रांमध्ये मिसळायचा नाही, काही नाही, आणि त्याला अभ्यासाची सवय आवडली. पुढे तसं वय झाल्यानंतर त्याला शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला. ती शाळा ही नामांकित होती की ज्या शाळेचं नाव आहे टाऊन हायस्कूल हे नाव. त्या टाऊन हायस्कूलचे मुख्याध्यापक जे होते श्री S. कृष्ण स्वामी अय्यर, ते खूप शिस्तीचे कडक, 6-15 साहेब विद्यार्थी जवळ 700 असते. त्या अशा नामांकित शाळेमध्ये श्रीनिवासला प्रवेश देण्यात आला. आणि मग तो प्रयत्न त्यातील असलेला जो गणित शिक्षक किंवा इतर शिक्षक खूप सुंदर होते, त्याला चांगल्या व्यवस्थित शिकवायचं, अभ्यासाची त्याला गोडी लागली. सातत्यानं तो अभ्यास म्हणजे मित्रांमध्ये मिसळायचं नाही, एकलकोंडा होतो. आणि आईच्या सहवासात जास्त असल्यामुळे आईचे संस्कार त्याच्यावर आले. पुढे चालून त्याला शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याने शिष्यवृत्ती परीक्षेतून पास झाला, शिष्यवृत्ती धारक झाला. त्यावेळेस मग तिच्या आईला गगनात आनंद वाढला, गगन सुद्धा अपुरं पडायला. असा हा श्रीनिवास रामानुजन. त्याला गणिताची आवड जास्त आणि गणित सारखे आकडेमोड करायला बसायचं. पुढे जाऊन त्याने टाऊन हॉल हायस्कूलमधून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर एका नामांकित कॉलेज, जी कॉलेज आहे टाऊन हायस्कूलच्या जवळ 10 ते 20 मिनिट अंतरावरती चालत गेल्यानंतर त्या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला. ते सरकारी कॉलेज, ती दक्षिण भारतातले प्रतिष्ठित कॉलेज, जसं आपल्याकडे शाहू कॉलेज आहे त्या टाईपचं प्रतिष्ठित कॉलेज स्थापन खूप चांगलं होतं. आणि तिथं प्रवेश देत असताना शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असल्यामुळे सुद्धा प्राध्यापक एक प्रकारचं चैतन्य आलं आणि प्राचार्याला त्यांनी शिफारस केली की या मुलाला प्रवेश द्या, कारण आपल्या कॉलेजचं नाव होईल, समाजाचं नाव होईल,
म्हणून अशा विद्यार्थी या विद्यार्थ्याला त्या कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला. प्रवेश दिल्यानंतर त्याला मिळणारे जे शिक्षक आहेत, गणिताचे शिक्षक प्राध्यापक रामनुजन चेरियर आणि शिशु मुदलिया हे 2 शिक्षक होते. मुदलिया हे प्रेसिडेंट कॉलेजमध्ये काही दिवस नामांकित लंडनमध्ये सर्व्हिस करून परत या कॉलेजमध्ये जॉईन झाले. आणि रामानुजन हुशार असल्यामुळं ज्यावेळेस गणिताचे शिक्षक वर्गात आले आणि गणित सोडून देत असताना त्याचं लक्ष पूर्ण गणिताकडे असत आणि मग त्या शिक्षकाशी प्रश्नोत्तराला उत्तर द्यायची. पण झालं काय, एक दिवस आपल्या गणितामध्ये 4 क्रिया आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. भागाकार ही क्रिया जी आहे ही क्रिया व्यवस्थितरित्या त्यांना विद्यार्थ्यांना समजून द्यायचं आहे. म्हणून उदाहरणार्थ तरी स्पष्टीकरण देत होते. उदाहरणार्थ द्यायचं असेल तर फळाच्या 10 फळ आहे, 10 जण वाटली तर प्रत्येकाला किती. भागाकार आहे 10 भागिले 10 फळ आहे, प्रत्येकाला 1 फळ. 50 फळ आहे, प्रत्येकाने वाटायचं, प्रत्येकाला किती, तर 1 फळ आहे. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीची वेगवेगळी उदाहरण देऊन उत्तरे काढून ते फलकावरती लिहित होते. 10 भागिले 10 बरोबर 1, 50 भागिले 50 बरोबर 1, 100 भागिले 100 बरोबर 1, 70 भागिले 70 बरोबर 1. रामानुजनला एक मोठा प्रश्न पडला, जो प्रश्न आव्हानात्मक प्रश्न आहे की जे आमच्या बुद्धीला पेलणार नाही आहे. आणि त्यांनी प्रश्न असं उपस्थित केला शिक्षकाने. सगळं शिकवून झाल्यानंतर पूर्ण त्यांचा ऐकल्यानंतर तो वर्गात उभारण्याने शिक्षक सांगितला की 10 भागिले 10 बरोबर 1 आहे, 7 भागिले 7 बरोबर 1 आहे, 9 भागिले 9 बरोबर 1 आहे. तर जर समजा 0 फळं 0 माणसाला वाटली तर प्रत्येकाला किती आहे, उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मुलंही परेशान झाले, गुरुजी परेशान झाले. मग शेवटी 0 भागिले 0 बरोबर किती. जसं 5 भागिले 5 बरोबर 1 आहे, 10 भागिले 10 बरोबर 1 आहे, 100 भागिले 100 बरोबर 1 आहे, तर 0 भागिले 0 बरोबर 1 का नाही. गुरुजी सांगितलं की नाही 1 येत नाही. कारण तेवढाच मर्यादित असल्यामुळे त्यांनी उत्तर देता आलं नाही. त्यांनी ओळखलं की हा साधारण विद्यार्थी नाही, तो एक आगळा वेगळा विद्यार्थी आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट ज्याला आपण म्हणतो. आणि मग त्यांनी विद्यार्थ्यांना वर्गातल्या दबावतंत्र न करता शांततेने वर्गात गोंधळ सुरू झाला, कुजबुज मुलांमध्ये झाली, कंट्रोल त्यांनी त्या शिक्षकाने करून घेतली. कुठल्याही विद्यार्थ्याला मारण, कारण शक्यतो कसं आहे की एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षकाला प्रश्न विचारलं, आपल्या चालू याच्यावरती विचारलं, दुसरं विचारलं तर आहे त्या विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव मिळत करतो. नाव मिळत न करता त्या शिक्षकाने संयमाने विचार करून इतर मुलांना नियंत्रण केलं. त्याने सांगितलं मला याची माहिती कल्पना. रामानुजनला हा मोठा प्रश्न पडला, सोडवायचं कसं या लहान वयामध्ये, हायस्कूलच्या वयामध्ये. आणि मग त्या प्रश्नाची उत्तर करत असताना आता मला फळाचा राहिला असतं तो बरं असतं तरी सांगतो. समजा 5 भागिले 5 बरोबर 1 आहे, 7 भागिले 7 बरोबर 1 आहे, किंवा 20 भागिले 5 बरोबर 4 आहे. म्हणजे 5 गुणिले 4 होतो. 5 7 4 वेळेस बेरीज केलं तर 20 येते. 35 भागिले 7 आहे तर 7 चा 5 वेळेस गुणाकार बेरीज केलं तर 5 वेळेस केलं ते मग 5 पट केली तर 35. आता 1 भागिले 0 बरोबर किती, कारण बेरजेच्या स्वरूपात लिहिलंय 1 भागिले 0 त्याला लिहिलंय 0 1 वेळेस, 0 अधिक 0 2 वेळेस, किती वेळेस 0, त्याला काय अर्थ होतो. म्हणजे अशाच प्रक्रिया चालू जर k टाइम्स म्हणजे किंवा इन्फायनाइट जर दिलं तर त्याचं सिरीज किंवा तिथं काही लयबद्धता मिळत, उत्तर आपल्याला मिळत. किंवा 2 भागिले 0 तेच 0 0 अधिक 0 किती अनंतापर्यंत. मग आता जर समजा 1 भागिले 1 पेक्षा संख्या खाली घेतली 0.1 घेतलं तर त्याला 1 भागिले 0.1 बरोबर 10 येतो. 1 भागिले 0.01 बरोबर 100 येते. 1 भागिले 0.001 असेल 1000 येते. म्हणजे 10,000 अशा टाईपची संख्या वाढते. आणि त्याचा
याचा ग्राफ जर घेतला आपण संख्या रेषेवरती, इकडं -1 -2 -3 -4 -5 -6, तो ग्राफ हा पॉझिटिव्ह म्हणजे अशा टाईपचा तो कर्व येईल. आणि दुसरा निगेटिव्ह घेतला तर कर्व येईल की कुठेही एकमेकांना जुळणार नाही. म्हणजे याचा अर्थ अव्याख्यात आहे. याला अव्याख्यात म्हणून काहीच म्हणू शकत नाही. म्हणजे शून्यानं बांधता येईल अशी ही कर्व. म्हणजे जर समजा दोन्ही ग्राफ गोल केलं वर्तुळ केलं त्याचे डायरेक्शन वेगळे. म्हणून शेवटी आपण 1/0 बरोबर अनडिफाईन्ड अव्याख्याता की ज्याची व्याख्याच करता येईल म्हणजे शून्यानं भागता येत. मग आता तसंच 1/0 2/0 घेतलं तर 1 बरोबर 2 2 बरोबर 3 3 बरोबर 4 काही आपल्याला आहे म्हणजे जसं 20/4 5 सफिक्स सांगतो निश्चित सांगतो तिथं निश्चित सांगता येत नाही. म्हणजे जनरली असं आपण म्हणते की शून्यानं भागता येत नाही की 8 सांगतो. दुसरा 0/0 हे काय येत नाही हाही प्रश्न आहे. त्याच पद्धतीने घेतलं आपल्या भागाकाराच्या व्याख्यानुसार जिथं A B ही कोणती धनपूर्णांक संख्या असेल A/B बरोबर A असेल A बरोबर B म्हणजे B चा K टाइम्स असेल तर A ची व्हॅल्यू आहे. आता त्याप्रमाणे जर की तो बेरजेच्या स्वरूपात तर 0 बरोबर 0 1 2 3 ती तशीच किती येते म्हणजे त्याला इनडिस्क्रिमिनेट म्हणतात. त्याच्याविषयी काही बोलता येत. मग प्रश्न येतो की पुढे चालून संशोधनानंतर आणि त्यावेळेस आम्हाला दिलेलं आहे की 0/0 1 असेल. मग ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग घ्यावा लागला ज्याला त्रिकोणमिती म्हणतो आपण. त्रिकोणमितीमध्ये 3 बाजू कर्ण पाया उंची यानुसार काढता येतो. परंतु त्यामध्ये फक्त काटकोन त्रिकोणाचा विचार करा त्याच्यात गुणोत्तराचा विचार केला की जी गुणोत्तर साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट आहे त्याच्यामध्ये साइन थीटा भागिले टॅन थीटा केलं आणि त्याचं साइन भागिले टॅनचं साइन थीटा भागिले कॉस थीटा घेतलं. रेसिप्रोकल घेतलं साइन थीटा साइन थीटा कॅन्सल होते. थीटाची किंमत 0 ठेवलं cos 0 = 1 झाली म्हणजे 0/0 = 1 हे ट्रिग्नॉमेट्री होतं. आता एवढ्या हायस्कूलमध्ये असा प्रश्न विचारणारी जी व्यक्ती आहे ती खूप महान व्यक्ती आहे. अशा पद्धतीचा त्याचा अभ्यास होतो आणि त्यांनी गणितावर खूप आकर्षित त्याला दुसरे विषयच दिसणार. या हायस्कूलमध्ये प्रवेश नामांकित करून हायस्कूलला कसं आहे सगळ्या विषयामध्ये पास सगळ्या विषयावर अभ्यास करायला लागला. पण याचं गणिताकडे जास्त आहे. आणि याच हायस्कूलच्या जीवनामध्ये लंडनमधलं एक मित्र आहे की ज्याचं पुस्तक आपलं रामानुजनला शिक्षकडून जॉर्ज कॉक हे पुस्तक सिनॅप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट इन प्युअर अँड अप्लाइड मॅथमॅटिक्स त्याला बुद्धीचा खुराकच मिळाला. त्या पुस्तकामध्ये सालांमध्ये 400 रिझल्ट याला प्रमाण म्हणतो आकडेमोड बघायचं पुस्तकामध्ये. पण ते पुस्तक असं होतं की सोल्युशन होतं उकल काहीच नुसतं टाकलेली प्रश्न होते आणि त्या प्रश्नामध्ये रामानुजनने स्वतःच्या मेथडनं अभ्यास करून मनन चिंतन करून कुठलाही शिक्षक नाही बरेचसे असे सोल्युशन काढले आणि ती सोल्युशन काढून नंतर काही दिवसांनी त्यातली सोल्युशन आहे त्याला दुसऱ्या मॅगझिनमध्ये प्रूव्ह केलेली मिळाली. रामानुजनला वाईट वाटतं की मी एवढं शोध केलं त्याच्यात माझ्या पुढची शोध लावणारी आहेतच असं वाटतं. आणि तो मग नाराज झाला. नाराज होऊन आपण जी काही कागदावरती जी काही त्याचं मटेरियल होतं ती सर्व एका माळावर ते टाकून दिली. कारण काही वेळेस माणूस नावमध्ये होतो त्याला अपेक्षा होती की मी शोध लावलेला केलेला आहे पण त्याच्या अगोदर दुसऱ्या लोकांनी काही सोल्युशन काढले आणि त्यामध्ये काही जी काही सूत्र जी होती ती अपूर्ण होती. त्या अपूर्ण सूत्रावर सुद्धा त्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे. आता याकडे याचा लक्ष लागल्यावर इतर विषयाचा तो अभ्यास करण्याचा प्रश्नच नाही. या हायस्कूलमधून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असलेला कॉलेजमध्ये प्रवेश केलेला कॉलेजमधला एक नामांकित विद्यार्थी आहे ज्याला ग्रेट स्टुडंट म्हणतो आपण. तो मात्र इंग्लिश ग्रामर म्हणून नापास इंग्रजी कंपोजिशन म्हणतो ह्या विषयामध्ये कम्प्लीट नापास. कारण त्याला वेळच मिळाली कारण त्याचं एकमेव गणित होता. बाकीच्या शिक्षकांनी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला रामानुजनला
की तू इतर विषयी थोडं पास होण्यासारखं तर बघ. पण ते हो म्हणायचं, काही प्रतिकार द्यायचा नाही. पण याचं सगळं ॲटिट्यूड मॅथमॅटिक्समध्ये होतं, गणितावर होतं. सगळा वेळ तो गणितात घालायचा आणि इतर विषयाला वेळ नाही मिळाल्यामुळे तो नापास झाला. नापास झाल्यामुळे त्याची शिष्यवृत्ती रद्द झाली. मग आता एकदम त्याला ताणतणाव रामानुजाला, कारण परिस्थिती बिकट होती. शिष्यवृत्तीमुळे काही पुस्तक घेऊन त्याला शिकता येत होतं, करत होतं. ती आता स्कॉलरशिप बंद झाली, त्यामुळं ताणतणाव आलं आणि तो मग वेगळ्यासारख्या विचारामध्ये फिरायला. वडिलांनी एकेशी मुलगा नापास झाल्यानंतर कोणत्याही वडिलांना सांगत जोडले, वडिलांनी थोडंसं फटकारणं मुलगा आणि मग ते शब्द त्याला लागले. आणि रामानुजन त्या विचार करत करत रेल्वेमध्ये कसं बसलं त्याला कळाले नाही आणि तो विशाखापट्टणमला गेला. कुणालाच माहिती नाही. खिडकीतून बघत विचार करत, आता हे शिष्यवृत्ती पण जरी पुढे काय आहे याचा विचार करत तो विशाखापट्टणमला पोहोचला. आणि नंतर मग काय झालं, रामानुजन पळून गेला. सगळे शोधाशोधी केली, कुठेही मिळाली, पेपरला बातमी दिली. मग नंतर 1 वर्षानंतर परत तो रामानुजन घरी आला. नंतर घरातलं वातावरण त्याला काही म्हणायचं नाही असं ठरवलं गेलं. आणि मग रामानुजनला त्याची प्रकृती थोडीशी वीक होती, सशक्त नव्हती. नेहमी तो आजारी पडला. एकदा तो असाच आजारी पडला, त्याचं ऑपरेशन होतं आणि डॉक्टरला दाखवण्यासाठी गेलं. डॉक्टरनं त्याच्या टेबलवर त्याला झोपवलं. डॉक्टरनं त्याने सांगितलं की तुम्ही जेव्हा मला दूध द्या तेव्हा सावकाश दूध द्या, की माझी अवयव शरीरातली कोणकोणती अवयव बंद होती मला जाणून घ्यायचं. म्हणजे बघा, माणूस ज्यावेळेस ऑपरेशन करतो त्यावेळेस माणूस घाबरतो, पण हा न घाबरता ज्ञान मिळवण्यासाठी चिकित्सक ज्याला आपण म्हणतो प्रवृत्ती, तो डॉक्टरला सांगतो की सावकाश मला दूध द्या, की ज्यामुळे प्रत्येक कोणत्या नाड्या कोणते त्यातली बंद पडतील मला अभ्यास करायचा. म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये रामानुजनला चिकित्सक समिशन करण्याची प्रवृत्ती. तो साधारण विद्यार्थीच नव्हता. पुढे चालून रामानुजनला अशा वेळेस आता तर शिष्यवृत्ती बंद झाली, ही बंद झाली, आता पुढे काय करायचं होतं. पुन्हा विशाखापट्टणम आला. 20 वर्ष वय झालं. आईलाही वाटलं की याचं लग्न करावं, म्हणून तिचं जानकी या मुलीशी 1908ला विवाह झाला. ती मुलगी लहान होती, 8 वर्षाची, आणि लहान वयातच रामानुजनचं लग्न झालं. आता वाटलं की रामानुजनला कुठेतरी आपण छोटी मोठी नोकरी धरावं आणि आपलं चरित्र चालवावं. ह्या उद्देशाने तो नोकरीच्या शोधामध्ये मद्रासला गेला, जिथं चेन्नई म्हणतो आपण. आणि मग त्याला भटकत असताना त्याच्या जवळचा जे मित्र आहेत, कधी अन्न 2 टायमाचं जे ऑर्डर नसेल, शेजारी जी आहे ती कधी खाऊ घालायची, त्याचा जो मित्र आहे तो मित्र कधी त्याला जेवण द्यायचं. म्हणजे कधी असं पुराने एके दिवशी मात्र फिरत असताना मद्रास पोर्ट ही कंपनीमध्ये एक कारखान्याची नोकरी मिळाली, की जी महिन्याला 25 रुपये. म्हणजे आता त्याला व्यवस्थित झालं. 25 रुपयामुळे पुस्तकं खरेदी करता येतं, वाचन करता येतं, हे पर्याय उपलब्ध. आणि तसंच तो आपलं जी लिहिलेली जी प्रमेय होती, गणितात आकडेमोड जी केलेली होती, ती आकडेमोड त्यांनी नेलोरच्या कलेक्टर साहेबांना दाखवली. आणि कलेक्टरनं बघितलं त्यावेळेस त्या वहीकडं सगळं त्याच्या बुद्धीचं खूप हेवा वाटलं की किती हुशार भयानक आहे. आणि त्याने मग मद्रासमधलं जी कॉलेज आहे त्या कॉलेजची शिष्यवृत्ती महिन्याला 75 रुपये मिळवून देण्याची शिफारस केली आणि ती शिष्यवृत्ती त्याला मिळवली. म्हणजे त्या कॉलेजचं नामांकित कॉलेज आहे मद्रासमधलं, ज्या कॉलेजचं नाव हे त्या कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती म्हणजे ॲडमिशन प्रवेश मिळाल्यानंतर बऱ्याच शिक्षकांनी त्याला शोध घेऊन जी वही होती ती दाखवली आणि त्या शिक्षकांनी शिफारसी प्राचार्याकडे केली, हा चांगला विद्यार्थ्याला प्रवेश द्या. त्या कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळालं. ती कॉलेज ही नामांकितच होती. परत तो रेग्युलर नियमितपणे कॉलेज करला, सगळ्याचे लेक्चर्स अटेंड करायला लागला आणि अभ्यासामध्ये राहिला. सगळ्या विषयाची तयारी करून गेला.
परंतु आणि त्याचं कल झुकत पुन्हा मॅथमॅटिक्सकडे किंवा आणि गणिताकडे, कारण मुळच गणिताचा प्रिंट होता, आकडे बोलत आहे, शिष्यवृत्ती तर संपली. मग आता काय पुढे नंतर त्याला एक त्याचा शरीरशास्त्राचा एक प्राध्यापक आहे, त्या प्राध्यापकाच्या मुलाची तो ट्युशन घेऊन आणि त्या प्राध्यापकाचं घर हे साधारणपणे याच्या रूमपासून एका त्या शहराच्या कडेला, जे सकाळी उठायचं पायपट जायचं. त्याला त्या मुलाला शिकवत असताना एक रीत कधी सांगायची, 2-2, 3-3 रीतीनं वेगळ्या पद्धतीने उदाहरण सोडून द्यायचं. त्याच्यामुळे त्या मुलाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो, पण त्याचं सांगणं हे प्रेरणादायक होतं, मुलांना पटत होतं. अशा काही गोष्टी त्यांनी सांगितली. समजा भिंतीची उंची मोजायची आहे, तर मुंगी किंवा जी छोटी ती म्हशी म्हणतात ती चालत असताना किती उंचीवर असतील, अशा यावर ती गणिताची आकडेमोड करायची. ती मुलांना सांगितलं. आता हे एवढं मोठं अवाढव्य ज्ञान त्या 10वीच्या मुलाला किंवा 9वीच्या मुलाला झेपलं नाही, त्याच्या बुद्धीच्या पलीकडचं होत असेल. त्या मित्रावर दुसरा गोविंद आयर म्हणून एक मुलगा तो ट्युशनला येतात, त्याने 2च आठवड्यात सोडले आणि हाही मुलगा परत काही दिवसांनी ट्युशन. कारण कसा पास होण्यासाठी आता सध्या कसं आहे, मार्क सिस्टीम आहे, त्या पद्धतीने शिकवलं होतं. एवढं शिकवलं की एवढं मार्क्स मिळतात, एवढं म्हणजे गुणगान पद्धतीमुळे अध्यापन आहे, ज्ञान ओरिएंटेडमुळे. आपण शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग गणिताचा व्यवहारात करता येईल, कशी सांगड घालता येईल याचं यावर तू मनन चिंतन करून विद्यार्थ्याला सांगायला लाग. आणि ते सांगत असताना त्याचा टाइम ड्युरेशन कमी आहे, परीक्षा लवकर तुम्हाला पास कसा, ज्याचं ट्युशन परवडणार तुम्ही सोडून पण निराश नाही करत. पुन्हा मग अभ्यास कॉलेजचा करत असताना मानसशास्त्र या विषयामध्ये बाकीच्या विषयात पास होण्याचे जेवढे मार्क्स मिळाले, पण मानसशास्त्र या विषयामध्ये त्याला 10 मार्क्स मिळाले, तो नापास झाला. एक वेळेस नापास झाला, परत 1900 साधारणपणे 4 ते 7 या कालखंडामध्ये 3 वर्ष सातत्याने नापास होता, पास नाहीच. मग नापास झाल्यामुळे तो कॉलेज सोडला. कॉलेज सोडल्यामुळं इतर त्याला शिष्यवृत्ती कलेक्टर साहेबांनी केलेली मदत होती, त्याच्यावर तो पुन्हा अभ्यास चालू केलं. वेगवेगळे जर्नल्सचं वाचन करवलं आणि त्याच्यामध्ये वाचन करत असताना बऱ्याच काही अडीअडचणी असेल तर आपल्या जुने जे सेवा आयर प्राध्यापक असतील, या जुन्या प्राध्यापकांशी विचार विनिमय करून एक संशोधन का शोध निबंध लिहिला. आता शोध निबंध लिहित असताना काही पायऱ्या ठरलेल्या आहेत, त्या पायऱ्यानुसारच आपल्याला शोध निबंध लिहावा लागतो. त्या पायऱ्यानुसार अध्ययनाच्या याचं आकडेमोड एवढं फास्ट होतं रामानुजनचं की मधल्या पायऱ्या काढूनच उत्तर काढायचं आणि मग ते कुणालाच कळायचं नाही. एवढा प्रधान बुद्धीची व्यक्ती असलेली ती पुढची व्यक्ती कमी पडायची. आता रामानुजनच्या हे शोध निबंध लिहायला सुरुवात केली, त्या अडीअडचणीमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे त्याचा एक शोध निबंध याला पाठवण्यासाठी तो इंग्लंडमधला तपासणी आहे, त्या तपासणीकडे नाही, तो तपासणी जी आहे ग्रेफिक हा त्याच्याकडे तो पाठवला आणि इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी जर्नलमध्ये तो शोध निबंध आलेला त्या ग्रेफिकमध्ये या परीक्षेला पाठवला. त्यानं वाचलं त्याला काय असंदर्भ लागली. मग त्यांनी काय केलं, हा जो शोध निबंध आहे तो शोध निबंध सिरीज होतो, एक श्रृंखला अशी. आता श्रृंखला म्हणजे त्याच्यामध्ये डायव्हर्जन, कॉन्व्हर्जन, इनफायनाइट सिरीज असायची. तर या सिरीजवर शोध निबंध त्यांनी पाठवले, याला तपासणी नंतर नाही लंडनच्या
हिंदीचा तो तज्ञ होता. त्या हिंद नावाच्या प्राध्यापक पाठवून तर त्याने वाचलं आणि बघितलं त्यालाही काही जमलं नाही. कारण शोध निबंध एका सिस्टमॅटिक मध्ये एका जरा पॅटर्न मध्ये बसवून द्यावा लागतो. त्याचं खूप ज्ञान होतं पण त्याला ते कळलं नाही आणि त्यानं त्या ग्रिफिथ मित्राला सांगितलं की पुण्या मूर्खाचा तो शोध निबंध आणला, त्याच्यात काहीच नाही. मग पुन्हा रामानुजन पत्रव्यवहार केला. त्या पत्राचं उत्तर आलं. दुसऱ्या एका प्राध्यापकाशी त्यांनी पत्रव्यवहार केला ग्रेडिंग, त्याच लंडनमधल्या हॉब्सन बेकर या त्याचे उत्तर आलं. मग थोडासा नाराज, उदास आणि वैफल्यग्रस्त झाला. माणसाला एवढं करून जर आपण कोणी दाद घेत नाही असं समाजामध्ये वाटतंय. आपण जे केलंय ते दाखवावं करावं, कोणीतरी आपली छाप पाठवत थाप मारावी द्यावं, पण ते काय नाही, उलट उत्तरही नाही, उलट त्याची प्रतिक्रिया आहे पुण्या मोठ्याने शोधतो मग पाठवतो. त्यामुळं तो तिथं नाराज, उदास अंतःकरणानं राहिला. पण पुढ्यानंतर कारण चिकाटी होती, काही माणसाच्या मध्ये फ्रस्ट्रेशन आहे आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी ते मित्र कंपनी लागते. त्याला एक दोन प्राध्यापक होती माध्यमची आणि मग त्या प्राध्यापकांनी, कारण त्याला जीवनामध्ये मिळालेले गणिताचे शिक्षक उत्कृष्ट चांगले होते, ज्याला गाईडलाईन्स देणारे, त्यामुळे त्यामुळे पुन्हा परत उभा राहिलं. आणि 1911ला रामानुजनचा इंडियन मॅथमॅटिक्स सोसायटी निमित्त एक शोध निबंध प्रसिद्ध झाला. म्हणजे माणसानं प्रयत्न केलं, प्रयत्नाची फळ आहे. कुठलेही काम करत असताना निराश नाउमेद होताना जिद्द आणि चिकाटी ठेवावी ते रामानुजन करून घेते. बरेचसे असे संकट आले, त्या संकटात तो डगमगलेला नाही आणि पुन्हा त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. शिशु अय्यर प्राध्यापक, हा शिशु अय्यर जी गव्हर्नमेंट कॉलेजचा प्राध्यापक होता, जे जवळचे शिक्षक मित्र म्हणून होते, त्यांनी सांगितलं की तू आता हार्डी या प्राध्यापकाला पत्र लिह, त्याच्याशी पत्रव्यवहार. आता ते वाचून जर दाखवायला लागेल पत्र, हा पूर्ण वेळ पडणार नाही, कारण रामानुजनचे ना हार्डीचे पत्र बरेच आहे. आणि या दोघांचा संवाद खरे गुरु आणि शिष्य मित्र नात्याचं जर बघितलं तर खूप मित्र वाचले. आणि मग पत्रव्यवहार त्याच्याशी सुरू केला. त्या पत्रव्यवहारामध्ये रामानुजनने अकाउंट म्हणजे मद्रास कोर्टच्या ट्रस्टमध्ये अकाउंट या विभागात कारकुनाची नोकरी करतोय. मला कॉलेजचं शिक्षण नाही, माध्यमिक शिक्षण घेतलेलं आहे. मला ही शोध घेत असताना रीतसर दिलेली नाही. मला मीच अध्यापन स्वतः करून माझ्याच पद्धतीनं माझ्याच रीतीनुसार मी हे लिहिलेलं आहे आणि लिहिलेलं आहे ते पडताळून पाहावं. याच्यात काही चुका असतील तर द्यावं, चुका निदर्शनावर द्यावं, परत मी ती चुका दुरुस्ती करून तुमच्याकडे पाठवून मला शोध म्हणून तुम्ही पब्लिश करावा. अशा टाईपचं एक पत्र त्याला लिहिलं. त्या पत्रामध्ये होतं मूळ प्राईम नंबर स्रोत, मूळ संख्या दाखवून, आणि ही झीटा फंक्शनवर अभ्यास हार्डी प्राध्यापक करत होते. त्याचे सहकारी लीटर आणि सोहर हे दोन सहकारी. परंतु रामानुजनकडे पत्र पोस्टाने गेलं. त्यात लिहिलेल्या शोध निबंधामध्ये बरंच काही होतं, पण काही ठिकाणी चांगलं काही हस्ताक्षर होतं, न ओळखू येणाऱ्यासारखं काही. आणि रामानुजनला माहीत होतं की आपण जर लिहिलं असतील तर आपलं चोराचं काय करतो, विश्वासाचा प्रश्न आहे. तर पहिलाच पत्रव्यवहार आहे, पहिलाच मित्र तो साधायचा आहे, म्हणून त्याला डिस्प्यूट डायरेक्ट लिहिलेले सगळे सूत्र त्या ठिकाणी मांडलेली होती. साधारणपणे 1 कोटी प्राईम नंबर म्हणून 1000 प्राईम नंबर त्या सूत्रात बसतील. ते सूत्र कोणत्या याच्याची अपुऱ्या त्याचे कागद सुद्धा त्यांनी काढले आणि जिकरीच काम. त्याच वेळेस गाऊस हा एक शास्त्रज्ञ होता गणितातला, ज्याला दादा म्हणत होते. त्याच्यात तर उणिवा ह्या प्राईम नंबर मधल्यामुळं मूळ संख्येला उणिवा त्यांनी दाखवून दिला होता त्यावेळेस. आणि हे शोध निबंध टेबलवर जेव्हा पडलं गेलं हार्डीने वाचून बघितले, काही बरोबर नाही, काही मला तर काय करणार. लिटलला सांगितले तू वाच, दोघंही बघितलं. नंतर हार्डीने विचार केला की हे जे साहित्य आहे थोडं चोरलं तर नाही, कारण त्याला भीत आणि पायी सोडवलंच नव्हतं, काही ठिकाणी कळलं काही नाही, आणि विषय जे अवघड होत असतं त्या अवघड विषयावरती याचं झीटा फंक्शनवरती त्यावर संशोधन चालू होतं. नंतर पुन्हा 8-10 दिवसांनी 15 दिवसांना जेवण करायला जात असताना हार्डीनं
बरोबर परत एकदा पत्र तो अभ्यास करतो. लिहिता पुढे हा सुद्धा खूप अभ्यास होतो. आणि वाचल्यानंतर त्याला आपलं हार्डीने सांगितलं की याचं संशोधन ह्या विषयावर आहे. हे सूत्र लिहिलं आहे, हा खूप विद्वान आणि हुशार व्यक्ती आहे, ही साधारण नाही. त्यावेळेस दुसरा मित्र रसूल हा एक मित्र होता, त्याने वर्णन खूप शब्दात चांगलं केलं की आपल्या न्यूटन जन्माला भारतातून तो कितपत 300 रुपयावरून नोकरी करतोय. हा जर न्यूटन आपल्या इंग्लंडमध्ये आला तर ते किती असणार. खरं आपल्याला न्यूटन मिळालेला आहे. आणि हे मग हार्डीने विचार करून न्यूटनला सांगितलं की पत्र लिहि. त्याला रामानुजनला लंडनला बोलवण्यासाठी हार्डीचं पत्र रामानुजनला आलं 17 मार्च. पत्र आल्यानंतर घरामधली परिस्थिती बैठली की त्याला लंडनला जाण्यासाठी विरोध होता. कारण 7 समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी आई वडील तयार होते. त्याचं कारण असं की अंधश्रद्धा होती. 7 समुद्र पार करून म्हणजे त्याला असं काहीतरी उपरी घडती, म्हणजे कर्मठ त्याला असेल अशा टाईपची त्याला परमिशन देत नाही, परवानगी देत नाही. आणि मग रामानुजनची श्रद्धा एका देवीवर होती. त्या गावामध्ये असलेली देवी नम्मीगिरी ही देवी होती. त्याला वाटलं की आपण 7 समुद्राच्या पलीकडे जाणे बरोबर नाही. फल ज्योतिष पाळणारा, दुसऱ्याचं भविष्य पाळणारा म्हणून त्यांनी इंग्लंडला जाण्याचं नाकारलं. त्याचा मित्र जवळ नारायण आयर होता आणि त्यांनी मग ही आलेला चान्स सोडून मित्र तर ऐकत नाही, काय करायचं आहे. त्याला ज्या देवीवर श्रद्धा होती की तो सांगायचं की या देवीमुळेच मला हे सगळं घडते आणि तीच सगळं क्रेडिट त्या देवीला आहे. मग त्या देवीच्या दर्शनासाठी मंदिरात त्या मित्राने घेऊन गेलं आणि मित्राने घेऊन गेल्यानंतर 3 दिवस मंदिरात. 4थ्या दिवशी रामानुजनला आनंद झाला विचार करत असताना की आपण इंग्लंडला गेलो. आणि मग निर्णय घेतला 17 मार्च 1914 तो लंडनला रवाना. केम्ब्रिज विद्यापीठात पोहोचल्यानंतर तिथं हार्डी हे प्राध्यापक त्यांचा भेट झाली आणि त्यांनी त्या विद्यापीठाला पत्र लिहिलं. याचं कारण असं आहे, संशोधन करण्यासाठी त्याला डिग्रीची गरज असते. रामानुजनचं डिग्रीच नव्हती, कॉलेज नापास झालेलं होतं. मग हार्डीनं रिस्क घेऊन एक चांगलं पत्र म्हणजे व्यवस्थितरित्या शिफारस तिथल्या व्हाईस चान्सलरला केलं, त्याच्यासाठी शोध निबंध सांगितले आणि त्यामुळं त्याला तिथं एक शिष्यवृत्ती मिळाली, शिष्यवृत्ती मंजूर झाली. आणि मग त्याला त्याचं कॅरिकराचं हे उदरनिर्वाहाचं साधन शिष्यवृत्ती मिळाली. पुढे आता रामानुजन केम्ब्रिज विद्यापीठामध्ये बरेच शास्त्रज्ञांचे व्याख्यान त्यात हार्डी घेतले. त्यामध्ये पहिल्याच व्याख्यानामध्ये जो प्राध्यापक आहे इलेक्ट्रिकल इंटिग्रल किंग्स कॉलेजमधला गणित तज्ञ इंग्लंडमधला आयर बेरी तो व्याख्यान देत असतो. आता ते व्याख्यान देत असताना तर शिक्षक हा साधारणपणे सगळ्याकडे लक्ष देतो, तसेच सगळ्याकडे लक्ष देतो. हा भारतातून आलाय, त्याला काही समजते का नाही म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष देतो. त्याच्या चेहऱ्याकडे चेहरा हास्यच देतो. म्हणजे याचा अर्थ या प्राध्यापकाला वाटतं की मी काही विषय करतो, त्याला समजतो. काही प्रश्न त्याने विचारले, प्रश्नाची उत्तरं दिली. त्याचं पुढचं ह्या इलेक्ट्रिकल इंटिग्रलची पायरी कशी सांगते तर फलकावरती त्याने 3 पायऱ्या. आश्चर्य वाटतं की मी एवढे तास अभ्यास करतो, सगळं करतो, मला नाही करतो. मी एक छोटासा मुलगा की 3 पायरी 4 पायरी उत्तर करतो. त्याला त्याच्या बुद्धीचा खूप हेवा वाटतो. आणि या प्राध्यापकाच्या इतकं जवळ गेला की मित्र नात्यानं जवळ एकमेकाला समस्या जी येते ती उकल करतो. बुद्धीच्या चातुर्यामुळं कारण चांगले मित्र चांगले प्राध्यापक भेटले. आता दुसरं इलेक्ट्रिकल इंटिग्रल देत असताना आणखी एक सांगायचं की आपल्याला
पायऱ्या आहेत ना, दोन दोन बोर्ड बरोबर. रामानुजन तिसऱ्याच पायरीवर डायरेक्ट उत्तर यायचं. तर एक त्या इंग्लंडमध्ये हार्डमार्क गणिती आणि हार्डमार्क गणिती तज्ञ त्याने एक पुस्तकामध्ये शोध निबंध कसा घ्यावं एक गाईडलाईन्स दिलेली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की संकल्पनेची पूर्तता प्रिपरेशन पूर्ण आहे पहिली पायरी. दुसरी बीज तयार करणे इन्युकेशन आणि तिसरी आहे इल्युमिनेशन म्हणजे संकल्पनेचं स्वरूप कसं आहे आणि शेवटी व्हेरिफिकेशन त्याचा पडताळणी. अशा 4 पायरीमध्ये आपलं पुस्तकात शोध निबंध घ्यावं अशी या पद्धतीची गाईडलाईन्स होती. हा आपलं रामानुजन पाहिलं तर रामानुजनची बुद्धी जेवढी फास्ट होती ती तिसऱ्या पायरीपासून सुरू झाली. 2 पायऱ्या गाळायच्या म्हणजेच त्याचं कॅल्क्युलेशन एवढं होतं जबरदस्त. एका सेकंड पुढे मी 2-3 उदाहरण देते त्या तुमच्या लक्षात येईल. मग एक हार्डीची एक वेळेस अशीच भेट झाली. तर हार्डी सांगायचं की रामानुजन खूप हुशार आहे, त्याला सांभाळलं पाहिजे आणि थोडं जर काही म्हणलं तर परत बांधत जाईल. आपल्याला होणारं संशोधन थांबल. कारण जगामध्ये आपल्याला म्हणजे जगामध्ये कीर्तिमान माणसं म्हणजे कीर्तिमान रामानुजन आहे. एक गणिताला एक फलक मिळत स्वरूप बदलत म्हणून आपण सोडता कामा. त्याने लिटरला आणि दुसऱ्या सहकार्याला सांगितलं म्हणून लिटर जवळच जायचे. त्याच्या ज्या काही शोध निबंध आहे सांगण्याच्या पद्धतीनं त्या ज्या काही रीत आहे त्या रीत कशा सोडायची मदत करते. मग हार्डी एका दिवशी रामानुजनला बोलत असताना म्हणजे तू एवढा हुशार आहेस काय. दोघांच्या संस्कृतीमध्ये भेद. रामानुजन हा नम्मागिरी या देवीला मांडणार त्याच्यावर विश्वास ते सांगायचं की तुझी बुद्धी एवढी कशी हुशार आहे तू कसं काय एवढं पटपट सांगतो. रामानुजन सांगायचं की मला रात्री स्वप्न पडते स्वप्नात देवी येते आणि ती तिला सांगितलं तुम्ही सकाळी ती सोडवतो मी काहीच नाही नामदारी आहे आलं आणि तीच देवीच माझा आहे. पण ही हार्डीला पडत होतं कारण हार्डीची संस्कृती वेगळी होती. आपण बुद्धीचा वापर केलं म्हणून चिंतन केलं जे केलं ते स्वप्नात येते. परंतु जुळून घेणं महत्वाचं होतं हार्डीला. पण जुळवून घेतलं गेलं तर साऱ्या गोष्टीमधून जर विचार केलं तर रामानुजनची रीत वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत आणि जॉब करण्याची पद्धत सुद्धा. आता काही माणसं जॉब करताना स्वतः हसत पण दुसऱ्या हसत. रामानुजन मात्र जॉब करताना स्वतःच हसायला आवडतं दुसऱ्याला कळत नव्हतं गेलं आणि नंतर उशिरा पाहिजे. म्हणजे ते विनोदी सुद्धा होता आणि त्याच्या इंग्लंडमध्ये म्हणजे तो मिक्सअप त्या कंपनीमध्ये पूर्ण झालेलं होतं आणि मिक्सअप झाल्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण सुरू झाली. दुसरं एक कसं आहे एके दिवशी काय झालं रॉजर्स विल्यम बेल्जियम लोवेस या शहरामध्ये दोघं सगळं शेकोटीच्या पाशी गप्पा मारत असतो आणि त्यातून एक मित्र आला. बोलत असताना ह्या रॉजर्स विल्यमनं एक कोडं टाकलं. आता जो मित्र आला ज्या गल्लीमधून खूप सुंदर आहे त्या गल्लीमध्ये कमीत कमी 50 घर आहेत जास्तीत जास्त 500 घर. जो इथं आलाय या घरामध्ये इथं आल्यापासून ती पूर्वीच्या सर्व अंकाची बेरीज आणि नंतर उरलेल्या अंकाच्या बेरीज का असेल तर आपल्या मित्रानं भेट दिलेला घर क्रमांक किती त्या गणित एकूण घराची संख्या हे गणित हे कोडं टाकतं. त्यावेळेस रामानुजन स्वयंपाक करत आणि स्वयंपाक उत्कृष्ट करायचं त्याच्यावर सुद्धा मास्तर भाजी करत असताना त्यानं ऐकलं आणि चटकन उत्तर दिलं त्याला की घर क्रमांक 104 आहे आणि घराची संख्या ही एकूण 288. हे सोडत असताना मी सोल्युशन स्वतः काढायचे बघितले प्रयत्न केले खूप काही संदर्भ वाचलं पण त्यामध्ये एक मात्र मला कळालं की त्याच्यावर प्रयत्न करतोय पण काढलं सोल्युशन. ज्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 500 घर जिथं तो मित्र आलाय तिथून ते पहिल्यापर्यंतची घर क्रमांकाची बेरीज आणि उर्वरित घराच्या क्रमांकाची बेरीज असेल तर ती बेरीज 20,706 आहे.
ते कसं काढलं हा प्रश्न. तिथं तर दिलेलं नाही, स्वतः मलाही सोल्युशन मिळालं नाही. मी उत्तर त्याचं 104 होतं, त्याचा आतला नंबर घेतला 1 ते 103 पासून त्याची बेरीज केली, मला मिळालं सोल्युशन 7. आता पुढे सोडायचं माहिती, पुढे एकूण घराची संख्या किती कसं काढता येईल त्यासाठी सूत्र वापरलं. 10वीला अंकगणित तिसरे अर्थमॅटिक प्रोग्रेशन, त्याच्यावर समेशनची बेरीज आहे, म्हणजे बेरजेचं सूत्र आहे. त्या सूत्राचा वापर करून मी हे काढलं SN बरोबर n भागिले 2 कंसात 2a अधिक n गुणिले 1 इंटू d. या सूत्रात बसवलं आणि मला एक त्यातला क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण मिळालं. n वर्ग अधिक n गुणिले 41,412 41,412 चे असे अवयव काढले की ज्याची बेरीज मध्यम पद 1 येते, तर ती 203 आणि 204. म्हणजे त्याचं सोल्युशन मिळालं की 204 n बरोबर 204. दुसरी संख्या मायनस आहे, ते निगेटिव्ह मध्ये आपण धरत वेगळं आहे, पॉझिटिव्ह धरतो म्हणजे घर क्रमांक 204. आता राहिले पुढचे क्रमांक लक्षात. 204 हे घर क्रमांक हे सोडून द्यायचं. 205 पासून तर पुढची एकूण पुढचं नंबर आपल्याला सांगायचं आहे. त्या सूत्राचा दुसऱ्या सूत्राचा वापर केला आणि त्यात ठेवून यांची किंमत परत काढली. मला ती किंमत साधारणपणे 84 मिळाली. 205 मधून त्या सूत्रात बसवलं की m बरोबर हा जो आहे a + n - 1 d, म्हणजे त्याचा क्रमांक जो आहे शेवटचा घरचा क्रमांक आहे, एकूण घरसंख्या आपल्याला मिळते. त्याच्यात बसवलं 205 आणि 84 मध्ये 1 म्हणजे 205 अधिक 3 म्हणजे 288, म्हणजे त्या गल्लीमध्ये एकंदरीत 288. अशा त्याचं स्वतः सोल्युशन 1 ते 2 बसलो. पण मग मी सातत्याने विचार करतोय की ही बेरीज कशाला मला समजलं. आता भाषा थोडीशी क्लिष्ट आहे, त्याचाही बघतोय संदर्भ वेगवेगळे पुस्तक माझ्याकडे जेवढे आहे थोडी किंवा मोबाईलमध्ये हे रिसर्चमध्ये बघतोय तरी काही मिळालं नाही. बघू आणखी काही जणांशी चर्चा करून काही तुम्ही बोलते का मिळाल्यानंतर परत एकदा सांगू. आणि शून्याच्या बाबतीत तर खूप अभ्यास केला. शून्याच्या बाबतीत बरंच मला बोलता येईल. शून्य म्हणजे काय असं, तर गणितामधलं ही कोडं रामानुजन एका सेकंदात सोडलं. बघा किती कॅल्क्युलेशन फास्ट आहे. आपल्याला करायला जवळजवळ 1 तास 2 तास लागते. या माणसानं अवघ्या 1-2 सेकंद, म्हणजे याचा अर्थ याचं सर्व म्हणजे आकड्यांची खेळ, त्याला वर्ग गण चतुर्थ सगळं पाठ्यक्रम 1 ते 100 पर्यंत. कुठलंही जर सांगितलं तर सडनली सांगितलं. गुणाकार जे शॉर्टकट मेथड, ज्यावेळेस माणसाला जास्त प्रॅक्टिस होते त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनची मध्ये तो डायरेक्ट आलेखन गुणाकार करू शकतो. आणि त्यात जर अंतर्गत शिरलं आणि अंतर्गत नाही शिरलं आपल्याला काही दुसरं विचार जर करत गेलं वेगळ्या सुचतात. दुसरं एक आणखी एक आहे, हे उदाहरण बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की रामानुजन ज्यावेळेस आजारी पडला त्यावेळेस हार्डी भेट घेण्यासाठी जे आजार विचारपूस करण्यासाठी तो रामानुजनच्या घरी गेल्यानंतर रामानुजनला भेटलं तुझी प्रकृती कशी आहे काय बोलत असताना रामानुजन सांगितलं मी 17-29 या टॅक्सी नंबर आलो. हे बोलताच रामानुजन सांगितले की 17-29 ही संख्या अशुभ आहे असं हार्डी प्राध्यापकाचं म्हणणं होतं. रामानुजन चटकन उठले तेवढा आजार असताना सुद्धा, कारण 17-29 ही इतकी चांगली संख्या आहे की दुसरी कोणतीच संख्या नाही. त्याच्यात एक गुण वैशिष्ट्य आपल्याला अशुभ संख्या नाही तर ती कसं. अशा 2 संख्येच्या घनाची बेरीज 17-29 2 जोडे. आता मी काढले वेगवेगळ्या जोड्या त्याच्यातल्या, तर कोणत्या ती कसं काढले मी सांगतो. 12चा घन आणि 1चा घन आणि 10चा घन आणि 1चा घन बरंच संख्या ही कशी आली जोडी, हा त्याचं सोल्युशन कसं. तर 17-29 मी फॅक्टर्स पाडले, अवयव पाडले आणि ती अवयव पाडल्यानंतर मला त्याचा एक क्ल्यू मिळाला. 17-29 तर त्याच्यामध्ये 13, 12, 7 असे पाडले.
13 गट त्याची फोड केली, 12 केली. आणि दुसरी 13, 12 त्याची बघा 12 अधिक 1 आणि दुसरी एक 13, 11 आणि 7 त्याची 10 अधिक 9 हा बरोबर 10 अधिक 9 म्हणजे हा अशा टाईपची फोड करून घेतला तर मला 17 19. दुसरा तो रामानुजन काय म्हणतो लक्षात घ्या 17 19 मध्ये विषय ही संख्या अशी आहे की ज्याच्या दोन गणाच्या ज्या दोन संख्येच्या गणाची बेरीज 17 19 अशा दोनच जोडे म्हणजे लहान संख्या याच्यापेक्षा मोठी मिनिमम संख्या 17 19. आता ही कशी आहे तर मी काही काढले बघा 539 737. आता इथं 539 637 793 1027 1339 17 29 21 97 27 43 36 67. ह्या सगळ्या संख्येचं बघितलं तर एकच जोडी गणाची बेरीज आहे. म्हणजे याचा अर्थ ही 17 29च्या अलीकडे एकच गणाची बेरीज एकच जोडी आहे त्याच्या पुढे असतील म्हणून 17 29 लहान संख्या आणि ते सिद्धही केलं. किती हुशार असेल बाबू हे सर्व असे या पद्धतीने काढले. आता 17 29 मध्ये परत मी एका इक्वेशन मध्ये बसून सोडवलं. आता ती कसं x घन अधिक y घन बरोबर 17 29 आहे. परत त्याचा 10 म्हणजे 12 अधिक 13 त्याचं मध्यमपद 13 घेतलं दोघांचा गुणाकार घेतला आणि त्याचं वर्ग समीकरण काढलं म्हणून मिळालं. दुसरे घेतले म्हणजे याचा अर्थ त्या समीकरणामध्ये बसतो. म्हणजे दुसऱ्याही पद्धतीने आपल्याला सोडवलं. बोर्ड असेल तर क्लिअर प्रोसेस सांगता आलं कारण सगळे सुजाण फक्त सांगितलं की लक्षात येते. म्हणजे आपण जर सोडत गेलो तर वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहतात. हे जे प्राईम नंबर्स आहेत प्राईम म्हणजे मूळ अवयवांचा गुणाकारच हा 3 अवयवांचा गुणाकारच हा 17 29 आहे. म्हणजे अशा टाईपचं हे वेगवेगळे कोडे लवकरात लवकर सोडवण्याची ताकद रामानुजनमध्ये होती. एवढा खूप महान बुद्धिमान माणूस आपल्या भारतात जन्मलं तर भारताचं भाग्य आणि आपलंही भाग्य आहे. दुसऱ्या एखाद्या पायच्या किमतीत बाबतीत मला ती पुस्तकच मिळालं नाही खरं. मी 10वीच्या मुलांना सोडून काय करतो आणि काल पाहू शकतो शोधून नाही पुन्हा दिलं का काय करेल काही कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना भूमितीय रचना कन्स्ट्रक्शन ऑफ जॉमेट्री जर बोलतो त्याच्यामध्ये समोरच्याचं कन्स्ट्रक्शन आहे. त्या समोरच्याच्या रचनेमध्ये दोन समोरच्याच्या त्रिकोणावरून पायची किंमत काढली तर सोपी काढली रचना जी कळलं असं. बाकी मी पायच्या किमती काढलेल्या बरेच न्यूटनचा अभ्यास केले, भास्कराचार्याचे केले, आर्यभट्टाचे केले, सगळे केले. पण रामानुजनची पद्धत मला सोप वाटते आणि मी 10वीच्या मुलाला समजल असं होत असेल ते 14.6पर्यंत व्यवस्थित काढले. आता इथं जी पायची किंमत ही एका पेपर्सला आलेलं काढले तर त्यांनी एक सूत्र काढले 1 भागिले पाय बरोबर 2 वर्गमूळ 2 भागिले 9801 summation of k equal to 0 to infinity 4 factorial 4k in bracket 1103 plus 26390k divided by factorial k4 into 396 raised to 4k. हे सूत्र आहे. त्या सूत्रात k ची किंमत जर 0 ठेवलं तर पायची किंमत साधारणपणे 6.6 करेक्ट येते. k ची किंमत आपण पुढे 1 ठेवलं तर 14.6 म्हणजे पायची किंमत ही वाढत जाते. हे रामानुजनने काढलेलं सूत्र आहे. पण त्याच्यापेक्षा आणखी एक सोपी मी सांगितली पद्धती जॉमेट्रीवर आहे ती खूप सोपी समजून उमजल आहे. रामानुजनने परत एक दुसरा एक संशोधन केले पार्टिशन. संख्या का उदाहरण 4 आहे. त्याला बेरजेच्या स्वरूपात किती लिहू शकतो. पहिला 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 पहिला, दुसरा 2 अधिक 1 अधिक 1 दुसरा, तिसरा 3 अधिक 1 म्हणजे विभागणी ज्याला आपण म्हणतो. तर विभागणी बेरजेच्या स्वरूपात असं 4 वेळा करतात आणि त्याला पार्टिशन पी सिम्बॉल पी ऑफ 4 बरोबर 5 वेळा
म्हणजे 5 वेळा त्याची बेरीज स्वरूपामध्ये विभागणी करणे. ज्या संख्येची बेरजेच्या स्वरूपात विभागणी करणाऱ्या संख्येला पार्टिशन असते. आणि पार्टिशनची कल्पना रामानुजनने काढलेली. जसं संख्या वाढत जाते पार्टी जे एनच्या किमती ज्या आपण म्हणतो 7, 10, 11 तसं त्याची किंमत वाढत जाते. उदाहरणार्थ समजा पी ऑफ 128 घेतली तर ती संख्या 10 अंकी म्हणजे याला कॉन्ग्रुएन्स इन द नंबर ऑफ प्रिपरेशन कॉन्ग्रुएन्स या नावानेही ओळखले जाते. जे हायस्कूलला नाही पण 11वी वर्गाच्या सिलेबस म्हणजे अनेक असे बरेच शोध पार्टिशन संख्येचा शोध लावला त्यांनी. रामानुजननं अनेक बरेच असे शोध पार्टिशन आहे, डायव्हर्जंट आहे, इन्व्हर्जंट आहे, कॉन्व्हर्जंट आहे. बरेच ज्या ठिकाणी मॅथमॅटिक्स नाही तिथं जिथं उरलं सगळं संशोधन केलेलं आहे. आणि आता मात्र भारतात संशोधनाची गरज अत्याधुनिक पद्धतीने आत्ताचं मॅथमॅटिक्स वेगळं आहे. डिझायनिंग मॅथमॅटिक्स आपलं आतापर्यंत शिकत असलं अकॅडमीवर होतं. आता डिझायनिंग मॅथमॅटिक्स आहे जे सेट थेअरीमध्ये आहे. तर रामानुजनला फल ज्योतिषचाही अभ्यास करतो. दुसऱ्यांचं भविष्य सांगतो आणि सांगायचं स्वतःचंही भविष्य त्याने आपल्या याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं की 35व्या वर्षी आताची रेषा मरण आहे असं त्याची नोंद. इंग्लंडला तो त्याला 27 मार्च 1919ला इंग्लंडमध्ये त्याला खेळ होता टीबी झाली आणि जास्त आजारी पडल्यामुळे मायदेशी भारतात परत आला. त्यावेळेस रामानुजची पत्नीचं वय 18 वर्ष होतं आणि रामानुजची पूर्ण शुश्रूषा पत्नी करत असेल डॉक्टरच्या सगळ्यानुसार. आणि असा महान शास्त्रज्ञ 26 एप्रिल 1920 रोजी 33व्या वर्षी त्याचं निधन अशा महान आणि भारत हा ओळखला. आता प्रश्न मला पडला की ही जी आपण कार्यक्रम घेतलो केलो तर त्याचा कितपत फायदा आपण सर्वांनी घ्यावा, मुलं तयार करावी. आता सरांनी सांगितलं मला खूप आवडलं की या व्यासपीठावर मुलं सुद्धा बोलतील. भारत घडवायचा असेल तर मुलंच तयार केली पाहिजे. बरेच शिक्षक बोललेले त्यांचा उपक्रम सुंदर आहे, ते ॲक्टिव्ह आहे आणि मला खरंच संधी तरी दिली आनंद कदम सरांनी. आणि माझ्यातला शिक्षक हा जागृत केला आणि परत नवीन जो मला मी कामाला लागतोय कोणा काय असंच असेल भेटू करू चर्चा करू. मी आतापर्यंत आलो नाही, आता एक रेग्युलर नियमितपणे येईल आणि हजेरी लावून तुमच्याशी सामील होईल. ज्ञानाची विचाराची देवाणघेवाण करा कारण या ज्ञानावरच आज भारत उभारलेला आहे. आणि भारतामध्ये नवीन नवीन शोध बरेच आहे. आपल्याला दिलेला अभ्यास करणं आणि अलीकडे मॅथमॅटिक्स यांचं कॉर्डिनेशन नाही. ज्यावेळेस आपण शिकलेलं ज्ञान व्यवहार उपयोजन करू तर त्यावेळेस खरा झालेला उपयोग कोणता येईल हेच आपल्याला उपयोजन करायचं आहे. शाळेमध्ये कुटकुंचित ज्ञान असते. जर आपण हे सांगत जर गेलो डिटेल मुलंही कंटाळतील, आपणही कंटाळतील, आपला निकालही नीट लागणार नाही. निकाल कमी लागेल, संस्थाचालकांचं बोलणं, शिक्षणाचं बोलणं आलं ह्या सगळ्या परिस्थितीवर समोर जावं लागेल. त्यासाठी आपल्याला ते सगळे नियम पाळून गुणवत्ता आणि ज्ञान देण्यासाठी आपल्याला ह्या विषयाची आवड आहे. आवड असेल तर सवड पाळून विद्यार्थ्याच्या जवळ अप्रोच करून त्याच्या क्षमता समाधान जर निरसन केलं तर भविष्यातला हा भारत अजून महान होईल, ज्ञान पातळीवर होईल. एवढं बोलून माझं छोटंसं मनोगत संपूर्ण होईल. धन्यवाद सर. अतिशय समर्पक समजेल अशा भाषेमध्ये गणितामधलं व्याख्यान आपण मांडलं. खरं म्हणजे गणितातली एखादी माहिती सांगायची म्हणजे फलक लागतं आणि फलक नसताना इतकं खिळवून ठेवणं हे साधी गोष्ट नाही. पण एक सर्वांना समजेल असं रामानुजनच्या चरित्रासोबतच गणिताचं व्याख्यान आपण दिला. धन्यवाद सर. आपण बोलत असताना काही मुद्दे मांडतात त्यापैकी सांगतो. सुरुवातीचा मुद्दा आहे जो इन्फिनिटी अव्याख्या हा मुद्दा सरांनी मांडलेला आहे. तो खरं म्हणजे
गणित न शिकता त्याला थोडंसं कठीण झालं असतं. तरी मी त्यांना सांगतो की प्रत्येक संख्येला 1 न भागाकार करतो. प्रत्येक संख्येच्या छेदस्थानी 1 असतं, त्याला जसं तराजूचा काटा असतो तसं असतं. पण ज्यावेळेस छेदस्थानाची संख्या मोठी होत जाते, समजा 2 आहे, 2ला 2 न भागाकार केलं तर 1 येतो, 2ला जर 4 न भागाकार केलं तर उत्तर लहान होतं. म्हणजे छेदस्थानाची संख्या जसजशी लहान मोठी करू तसतसं उत्तर लहान 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 अगदी लहान की अगदी 0.000001. आता त्याच पद्धतीने उलट छेदस्थानाची संख्या लहान करू. 2च्या छेदस्थानी 2 आहे, उत्तर 1 येतं. 2च्या छेदस्थानी आणखी लहान संख्या केली तर उत्तर मोठं येतं, फार मोठं येतं. इतकं मोठं येतं की आपल्या गणिती आकडेमोडीमध्ये बसत नाही. आणि म्हणून या पद्धतीने दोन्ही बाजूला जर गेलं असं सांगितलं तर भागाकार करणं कठीण असतं लहान संख्या. मग शेवटी जर 0 ने भागाकार केलं तर काय होईल, तर 0 ने भागाकार केला असताना उत्तरच येत नाही आपल्या रिअल नंबरमध्ये. वास्तव संख्या जी आहे आपण शोधल्या त्याच्यामुळे म्हणून 0 ने भागाकार करता येत नाही. आणि मग करता येत नसेल तर त्याला काय म्हणायचं, तर इन्फिनिटी अव्याख्या. इंग्रजीमध्ये इन्फिनिटी, मराठीमध्ये अव्याख्या. अशा पद्धतीची माहिती सरांनी सांगितली. त्याचसोबत रामानुजनच्या बाबतीत एक किस्सा की रामानुजन यांना मद्रासमध्ये त्या काळी 12 रुपये पगार मिळायचा, 10वी पास नापास झाले. आणि त्या 12 रुपये पगारमध्ये 6 रुपयाचे ते कागद खरेदी करायचे. आणि मग ते सतत आकडे मोडतात. ते झोपला असताना, कामामध्ये असताना अशा पद्धतीचे ते गणित करत राहायचे. हे म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये काय होतं, फक्त आकडेच होते. ते आकडे मोड कशी होती हे सांगितलं आहे. सरांनी दिलेला मुद्दा 1729 हे अतिशय मोठी संख्या आहे. मोठी याचा अर्थ की फार मोठी नाही, पण 1729 ही रामानुजन संख्या म्हणून गणितामध्ये ओळखली जाते. तुम्ही नेटवर सर्च करा, कुठेही सर्च करा, 1729 म्हणजे की रामानुजन नंबर आहे. तो का सांगता की रामानुजन फार मृत्यू क्षयाला टेकले होते. आणि बघायला हार्डी आले सांगितलं सर. आणि हार्डी आल्याबरोबर रामानुजनला काय बाबा काहीतरी विरोध करावा, म्हणजे की बाबा मी आलो गाडी, मला काही नंबरच पसंत नाही, फार वाईट नंबर आहे. अरे म्हणजे सर असं नाही, तो नंबर आहे 9 आणि 10चा घन, त्या दोघांची बेरीज 1 आणि 5. अशा पद्धतीचं एक अक्षर सेकंदात म्हणजे त्यांच्या बुद्धीचा अक्षर. एक याच्यासोबत 22 डिसेंबर 1887ला रामानुजन यांचा जन्म आहे. आणि म्हणून नॅशनल मॅथमॅटिक्स डे, भारतीय गणित दिन, राष्ट्रीय गणित दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो 22 डिसेंबर. हे रामानुजन यांच्या जन्मतिथीचाच वार हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. अशा पद्धतीची अशी अतिशय समर्पक माहिती सरांनी दिली. धन्यवाद सर. यानंतर चर्चेसाठी हा विषय किंवा याबद्दल आम्हाला काही विचारायचे प्रश्न असतील तर विचारू शकतो. कोणाला काही जन्मदिनांची आपल्या नियमानुसार वाचक समाजाचा असतो नियम आहे. जन्मदिनाची भेट देण्यासाठी मी कदम सरांना आचरण करतो. या महिन्यात ज्यांचा जन्मदिन आहे त्या संवादकांना श्रोत्यांना वाचक समाजातर्फे भेट दिली जाते पुस्तकाच्या माध्यमातून. धन्यवाद सर. श्रीनिवासन रामानुजन यांच्यावरती अत्यंत सुंदर असं विवेचन या ठिकाणी आदरणीय मोहनरावजी पांचाळ सरांनी केलेलं आहे. या ठिकाणी वाचक संवादाला या महिन्यामध्ये त्यांचा जन्मदिन आहे अशांची उपस्थिती बहुतेक नाही. ऑनलाईन असणाऱ्यांनी आपला जन्मदिन कळवलेला नाही. खरं पाहिलं तर आपलं भाग्य आहे, आपल्या या वाचक संवादाला लाईव्ह पाहणाऱ्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे आहेत, ॲडव्होकेट शिवाजीराव कोकणे आहेत, अहमदपूरहून आमचे मित्र शंकर कदम आहेत, पंढरपूरहून प्राध्यापिका सविता दुधवाते आहेत, आपले उदयसिंह मुनकर सर देखील लाईव्ह मध्ये आहेत, भालकी कर्नाटकातून श्रीनिवास जाधव आहेत, सांगली कवठे महाकाळ येथून मनीषाताई पाटील आहेत. अशा पद्धतीचे आणखी बरेच जण आहेत, मी ज्यांची नावं घेत होतो तर वेळ होणार आहे.
आमच्या विनंतीला मान देऊन संवाद साधण्यासाठी ज्यांनी वेळ दिला, अभ्यास केला आणि सुंदर असा संवाद साधला, त्याबद्दल त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. तेव्हा मी आदरणीय कचरूरावजी मुंदडा साहेब यांना मी विनंती करतोय की आमचे संवादक वामनराव दत्तात्रय पांचाळ यांना सन्मानचिन्ह ग्रंथ भेट देऊन साहेबांचा सत्कार करावा. धन्यवाद. याचबरोबर या कार्यक्रमाला ज्यांची सततची उपस्थिती असते असे आमचे आदरणीय सुरेशजी वजनम सर यांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे प्राध्यापक भालचंद्र दादाराव करंडे सर यांनाही ग्रंथभेट देऊन त्यांचा सन्मान करावा. आदरणीय वजनम सर, करंडे सर हे गेली बरेच दिवस झाला आपल्या या कार्यक्रमाला सातत्याने उपस्थित आहेत आणि आज त्यांनी हे अध्यक्षस्थान भूषवलं, याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मला सांगायला आनंद वाटतोय की आज 6 सप्टेंबर, काल 5 सप्टेंबर आपल्या संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातोय. आणि या शिक्षक दिनाच्या दिवशी सहज एक विचार आला आपल्या या वाचक संवादाला. नियमितपणे येणारे शिक्षक जे खरंच पुस्तक मित्र आहेत, पुस्तक वाचक आहेत, वाचनाची ज्यांना आवड आहे, अशांचा सन्मान करावा हा एक विचार आला. आणि विचारांती असं ठरवलं गेलेलं आहे की आपल्या या वाचक संवादाच्या वतीनं, चला कवितेच्या बना या चळवळीच्या वतीनं या सातत्याने उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना पुस्तक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्यांना आम्ही लवकरच हा पुरस्कार देणार आहोत. हा पुरस्कार देत असताना प्राधान्याने विचार आजपर्यंतच्या उपस्थितीचा आणि कोरोना काळातली जास्त उपस्थिती या गोष्टीचा विचार करूनच त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे. आणि ज्या शिक्षकांचं वाचन आहे त्याचाही विचार यामध्ये केला जाणार आहे. आज डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी या वाचक चळवळीला बळ देण्यासाठी आम्ही या ज्या पिशव्या देतोय, या पिशव्या संपलेल्या आहेत, तरी परंतु गेल्या महिन्यामध्ये आमच्या चव्हाणताईंनी 5,000 रुपये दिलेले या पिशव्या शिवण्यासाठी. पुन्हा आज कुलकर्णी सरांनी देखील 2,000 रुपये या पिशव्यांसाठीच दिलेले आहेत. म्हणजे आमच्याकडे 7,000 रुपये आज पिशव्यांसाठी जमा आहे. कपडा खरेदी केलेला आहे 5,000च्या याच्यातला. आता आमच्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून होते की संवादकांना आपण एक शबनम द्यावं. या साध्या पिशव्या देण्यापेक्षा संवादक म्हणून जे असतील त्यांना शबनम द्यावी हा विचार होता. पण त्याच्यासाठी खर्चाचा प्रश्न पुढे होता. आणि आता हे 7,000 रुपये जमल्यामुळं आम्ही काही शबनम देखील आता बनवून पुढील काळात संवादकांना आम्ही शबनम देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा श्रोत्यांना एक विनंती आहे, शिक्षकांना आम्ही हा जो पुरस्कार देणार आहोत, या पुरस्कारासाठी देखील सौजन्य जर आपल्या कोणाचं लाभलं तर पुरस्काराचं जे काही सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आहे ते आपल्या सौजन्यानं छापून ते आम्ही त्यांना देऊ. ज्यांची कुणाची इच्छा असेल त्यांना ही विनंती आहे. आणि जरी कोणी नाहीच मिळालं तर शेवटी आम्ही ते द्यायचं ठरवलेलंच आहे. पण असं होऊ नये की आम्ही ती मदत दिली असती. साधारणतः 5,000 रुपयाच्या पेक्षा जास्त खर्च येऊ शकतो, 5,000च्या खाली येणार नाही. याचाही विचार आपण करावा. आणि आपण दिलेली रक्कम जी काही साहित्य कृती त्या सत्कारासाठी वापरली जाईल त्याच्यावरती आपल्या
नावासह सौजन्यासह ती दिली जाणार आहे. असो धन्यवाद. यानंतर पुढील सूत्र पुन्हा मी आदरणीय गोविंद सावरगावे यांच्याकडे सुपूर्द करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक भालचंद्र जाधव कराटे यांना विनंती करतो की अध्यक्षीय समारोप करा. प्राध्यापक भालचंद्र कराटे. 248वा वाचक संवाद. आजच्या या वाचक संवादास लाभलेले माननीय वामनराव पांचाळ सर, माजी मुख्याध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आनंद कदम सर, आजचे खूप चांगल्या प्रकारे ज्यांनी सूत्रसंचलन केलेलं आहे असे आमचे मित्र सावरगावे सर, ज्यांची तुलना जगातील नामांकित गणित तज्ञ म्हणून ज्यांच्यासोबत होते असे गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकाचं जे संवाद साधलेले आहे, माननीय पांचाळ सर यांनी खूप उत्कृष्टपणे, खूप साध्या भाषेमध्ये, गणितीय भाषेमध्ये त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. रामानुजनविषयी मी एवढंच म्हणेन, तुम्ही सागराचा थेंब नसून थेंबाने सांभाळलेले सागर आहात. श्रीनिवास रामानुजन चौथीत असताना ज्याने अनेक वर्ष जो प्रमेय चालू होता, आपला कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार केला, सर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे. अनेक वर्ष प्रमेय सुरू होता, परंतु चौथीत असताना श्रीनिवास रामानुजन यांनी तो प्रमेय मध्ये दुरुस्ती करायला भाग पडले. काय दुरुस्ती केली? कोणत्याही संख्येला त्या संख्येने भागले असता भागाकार येतो, एक येतो, शून्य व्यतिरिक्त ऍड करायला. मागच्या 100, 150, 200 वर्षापूर्वी हा प्रमेय चालू होता आणि वर्गात चौथीमध्ये शिकत असताना ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रमेय बदलायला लावला असे श्रीनिवास रामानुजन, ज्यांनी वयाच्या 32-33व्या वर्षी 6000 प्रमेय लिहिले. जगामध्ये अनेक गणितज्ञ आहेत, 90 वर्षाचं वयोपर्यंत त्यांनी 5000-6000 लिहिले असते, परंतु एकमेव गणितज्ञ असे जगातले आहेत ज्यांनी 32व्या वर्षापर्यंत 6000 प्रमेय लिहिलेले आहेत. अशा या महान गणितज्ञाबद्दल त्यांचा आपल्याला अभिमान आहे, भारतीय आहे म्हणून आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. या श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान आपल्या या कला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत जो आज संवाद ठेवलेला होता. मला 10 मिनिटापूर्वी जो फोन आला कदम सरच्या आमच्या मित्राकडून की आपल्याला या कार्यक्रमाला यावायचं आहे आणि श्रीनिवास रामानुजन यांच्या सदरामध्ये हा व्याख्यान संवाद असल्यामुळे तात्काळ मी निघालो की मलाही काहीतरी ऐकायला मिळेल सरच्या शब्दातून वाणीतून. खरंच मला खूप छान ऐकायला मिळालं सर. आपण खूप छान संवाद साधलेला आहे आणि कदम सरने म्हणजे कवितेच्या बाणात जरी टायटल असलं तर गणितसारख्या विषयावर देखील व्याख्यान आयोजित करतात, म्हणून त्यांचे मी खूप अभिनंदन करतो. मला हा म्हणजे दुसऱ्यांदा मला इथे योग आलेला आहे, त्यांनी मला संधी दिलेली अध्यक्षपद भूषवण्याची, त्याबद्दल मी त्यांचंही आभारी आहे, सर्व संयोजकांचा आभारी आहे. आणि कविता या शब्द असल्यामुळे गणिताचं गाव एक मी 4 वेळ आपल्याकडे सांगणार आहे. मी लिहून आलेले मुद्दाम ते 10 मिनिटं वेळ मला मिळाला घरी आणि 10 मिनिटांमध्ये मी हे खेळवं लिहून आलेलं आहे, कारण कविता हा शब्द इथं आहे म्हणून गणितावर मी लिहिलेली कविता आपण इथं सांगावं असं माझं मन केलं म्हणून इथं आपल्याकडे मांडत आहे. गणित शिक्षणाचा प्राण, गणित सिद्धांताची खाण, गणिता सवे होती प्रवीण सकल जग.
गणित सांगे सूत्र, गणित वाढवी शास्त्र, गणित दे मित्र, मिळून ती अभ्यासिका, गणित ज्ञानाची भाषा, गणित भविष्याची रेषा, गणित दर्शिवी दिशा, उज्ज्वल यशाची, गणित वैभवाचे गाव, मिटवी समस्याचे नाव, फुलला एकमेकात स्नेह भाव, अभ्यासनी निरंतर, गणित गणिता माझे असे युक्ती, अभ्यासता मिळे शक्ती, युक्ती शक्ती संयोग सदैव श्रेष्ठ असते. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमाला मला बोलला त्याबद्दल आपल्या सर्व संयोजकांचे कदम सर स्पेशली मी आभार व्यक्त करतो. आणि सर खूप छान प्रकारे आजचा संवाद साधलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी आभारही व्यक्त करतो, अभिनंदन पण करतो. असाच उपक्रम गणिताशी संबंधित पुढे करूया असं मी कदम सरला विनंती करतो आणि मला दोन शब्द सांगितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज अध्यक्षीय समारोप करत असताना सरांनी काही तात्काळ कविता केली आणि खऱ्या अर्थाने या संवादाला साहित्याची जोड दिलेली आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करत असताना आभार प्रदर्शन करू सर. तिथे लिहिले पॅडवर आभारसाठी मी आमचे मार्गदर्शक राघव जाधव यांना विनंती करतो की आपण आभार 248 वार्षिक समारोहाचा आभार घेऊ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक भालचंद्र करंडे सर आणि आजचे संवादक आदरणीय वामनरावजी पांचाळ सर, या सभागृहात आपण सर्वजण आजच्या पोळ्याच्या दिवशी सुद्धा आपल्या सर्व या ठिकाणी ऐकण्यासाठी आलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आज जे पांचाळ सरांनी जे संवाद साधलेला आहे खरं म्हणजे हे असं गणित आहे हे गणित न जमणारच आहे म्हणून. आणि ऐकावं वाटलेलं आहे पण न जवळच गणित आहे अशा प्रकारचं चांगलं त्यांनी आता मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांसोबत शिकवत असताना नवीन राहायला शिकवत असताना ते असे गणितामध्ये असं इकडे जायचे शास्त्रात म्हणजे ते गणिताचं शास्त्र शिकवायचे, गणिताचं मूळ सुद्धा शिकवत राहायचे ना तसं मागवायचं. त्यांच्याकडचं गेलेलं आहे म्हणजे उलटूच काढायची तुमचा अभ्यासक्रम संपला नाही त्यांचाच परिस्थिती आहे कारण त्यांचं गणिताचं वेळ आहे खूप चांगलं आहे. पण असं घडतंय कारण हे गणित विषय आहे न संपणारा विषय आहे. आयुष्य ज्या विषयाकडे संपत नाही असा विषय आहे. आणि म्हणून मी या संवादकाच्या संचालकाच्या वतीनं श्री वामनराव पांचाळचे आभार मानतो. खूप आपण चांगल्या वेगळ्या अशा भाषेमध्ये तुम्ही संवाद साधला. तसेच आमचे जे आजचे जे अध्यक्ष आहेत खरं म्हणजे आपण सुद्धा गणित दिसतात पण तुम्ही आमच्या कवितेमध्ये कसं छान सिंपल शीघ्र कविता तयार केली आहे आणि ते कविता आम्हाला फार छान तुम्ही कविता केलेली आहे म्हणून आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांचे एका पुन्हा एकदा सर्वांचे आभार